पासून आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये यांच्या नेतृत्वाखाली कसे समिती स्थापना झाली सोनगड्याबाबत अनेक जमीनदार किंवा व्यक्तिगारी वगैरे होते की त्यावेळेस या ठिकाणी नष्ट केली आणि या सर्व चळवळीमध्ये या भागामध्ये जेठ्या गांगळसारखे आमचे अनेक कार्यकर्ते यांनी छातीवर गोळी घेऊन हुतात्मा दिलेला आहे आणि जवळजवळ 61 कार्यकर्ते हे आमच्या चळवळीखाली लाल झेंडा पथकाविला त्याचप्रमाणे या पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांनी खरं नेतृत्व या भागामध्ये ज्या माणसाला त्यांनी जागा केल्या कोणताही बरोबर यांचा दिवशी झालं होतं म्हणून पक्षाच्या जिल्हा कमिटीने आणि गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा झालेली आहे की आम्ही 10 ऑक्टोबर हुतात्मा दिवस आम्ही साजरा करतो। परंतु आज हुतात्मा दिनानिमित्त हे सर्व आजची जाहीर सभा जी होते आज वाडा तालुक्यामध्ये आमच्या पक्ष कार्यालयाचं आजचं उद्घाटन होत आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन करत असतानाच या जाहीर सभेमध्ये ज्या संबंध या भागातला शेतकरी आहे, कामगार आहे, आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, हिंदू मुस्लिम जो पण आहे, जो मेहनत करणारा वर्ग आहे, त्याचे अनेक प्रश्न आहेत। हे प्रश्न आज या जाहीर सभेच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांच्या समोर मांडणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काही वनपट्ट्यांचे आहेत, वर्ग जमिनीचे आहेत, इतर आहेत, शिक्षणाचे आहेत, देशाभरती अनेक जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन पुढे कशा पद्धतीने एक संघर्ष उभा करायचा आणि हे प्रश्न सोडवायचे आजच्या जाहीर सभेचा हा सुद्धा उद्देश आहे। ताई, आज मोठी जनसभा होते आणि कार्यालयाचं उद्घाटन आहे, बुधुताई परुळकरांच्या स्मृतीदिन सुद्धा आहे, नेमकं काय सांगाल? आजच्या दिवशी सगळ्या महिला फार मोठ्या प्रमाणावर जमीन नावावर करायला पाहिजे याच्यासाठी कायदा झाला पण त्याची नीट अंमलबजावणी आणि म्हणून फॉरेस्टवाल्यांकडून अजूनही महिलांना खूप त्रास होतो। हा प्रश्न पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उचलण्यात येईल, खास करून कशासाठी? कारण आज जमिनीचे जे सगळे कायदे आहे आणि जंगलाचे जे कायदे आहेत हे सरकार, मोदी सरकार शिथिल करत गेलेली आहे। कारण त्यांना जमीन, फॉरेस्ट जमीन सगळी अंबानी आणि अदानी, खास करून अदानींना द्यायची आहे। संपूर्ण देशभरात हजारो एकर जमीन फॉरेस्टची त्यांनी अदानीला दिलेली आहे। या भागामध्ये ठाणे पालघर भागामध्ये इथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा संघर्ष आहे, लाल बावटा आहे, इथे अनेक लढे होत आहेत म्हणून काही प्रमाणात लोकांच्या हातात अजून जमिनी शिल्लक राहिली आहे। परंतु BJP RSSची सरकार या जमीनवर त्यांचा डोळा आहे आणि हे महिला कदापि देणार नाही। दुसरा आहे अन्नाचा प्रश्न। सर्व आदिवासी भागामध्ये कुपोषणाचा फार मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न आम्ही उचलणार। कर्जबाजारीपणाचा प्रश्न आहे जो पूर्वी आदिवासी भागात नसायचा पण आता वाढत चाललंय, कारण कामाचं कुठलं पत्ताच नाही आहे, कुठलं रोजगाराचा काय पत्ताच नाही आहे, तर काय करायचं, घर कसं चालवायचं? आणि आज जे हिंसाचार वाढत चालले आहे, स्त्रियांवर हिंसाचार, आदिवासींवर हिंसाचार, दलितांवर हिंसाचार आणि धर्म आणि जातीचं जे राजकारण चाललं आहे, गरीब माणसांच्या एकीमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान हे RSS आणि BJP करत आहेत। आपापल्या भागामध्ये सुद्धा पैशाचा वापर, आमिषांचा वापर हे सगळं करून संपूर्ण आदिवासी भाग त्यांना ताब्यात घ्यायचे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लाल बावटा हे कदापि होऊ देणार नाही, याची हाक आम्ही या रॅलीमध्ये देणार आहे।